तर आपल्या प्रोजेक्टबद्दल जर बोलायचं झालं, त्या जमिनीबद्दल जर बोलायचं झालं, तर तुम्ही काय सांगाल? लिटिगेशन वगैरेच्या बाबतीत किती सेफ आहे आपला प्रोजेक्ट? तर प्रोजेक्टमध्ये सांगायचं झालं तर लिटिगेशन आपल्या प्रोजेक्टमध्ये कसल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही, कारण आपली ही जमीन स्वतःचीच आहे. तुमच्याच जमिनीचा. ॲज अ डेव्हलपर तिथे 2 प्रकारचे काम करतात कन्स्ट्रक्शनमध्ये. एक तर आपण जॉईंट व्हेंचर म्हणून समोरची जागा घेऊ शकतो, डेव्हलप करतो, बरोबर. आणि लँड ओनरला आपण थोडेफार फ्लॅट्स देतो, पण ते जागा सुद्धा आपलीच आहे आणि डेव्हलप सुद्धा आपणच करतो. ओके. असं ते शंकाच राहत नाही की म्हणजे ह्याच्यात जे काही एंटिटीज आहेत त्या खूप मेजरली कमी होऊन जातात. लिटिगेशन किंवा असा हा फॅक्टर कधी तयार होतो की लँड ओनर्सचा आणि बिल्डर्सचे क्लॅशेस होणे किंवा अशा गोष्टी होणे, पण ते इथं पूर्णपणे अवॉइड होऊन जातात. परचेस लँड असल्यामुळं पूर्वी सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच ह्या गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे तो क्लिअर असं ठेवलेला आहे. तर लिटिगेशन हा काय फॅक्टर तिथं राहत नाही. आणि गेली 25 ते 30 वर्ष आपण त्याचं पोझिशन घेऊन आहे. त्यामुळे आणि आजूबाजूला महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते खूप चांगलं रिलेशन आहे आपलंही त्यांच्यासोबत. बरोबर. हा म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं, वारकरी संप्रदाय असल्यामुळे एकमेकांशी हा प्रेमभाव पहिल्यापासून चरोलीचा ॲक्च्युअली तुम्ही जर म्हणायला गेलं तर चरोलीची ती खासियत बोलू शकता तुम्ही. आपुलकी लोक आपण खूप संयम आहे. चरोळीमधील चांगल्या प्रोजेक्टबद्दल माहिती हवी असल्यास डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करावा.